हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या नवीन व्हिडिओची सुरुवात नवीन दिवसासोबत करूया। तर आज मी हा एक ब्लाऊज तुम्हाला दाखवते जो की मी रात्री 12 वाजेपर्यंत कंप्लीट केला होता। हा जो ब्लाऊज आहे ना, जे मी बघा एक साथ 5 ब्लाऊज कटिंग केलेले आहे, त्यातलाच एक आहे आणि अजून एक आहे। तर तशा पद्धतीने अजून 2 आहेत, सॉरी 2 ब्लाऊज मला ह्याच्या व्यतिरिक्त करायचे आहेत आणि 2 ब्लाऊज माझ्याकडे झालेत। असे म्हणजे झालेली ब्लाऊज 3 आहेत आणि राहिलेली आहेत ती 2। तर मला काही करून कस्टमरला द्यायची होती, म्हणजे कस्टमरनी म्हणजे जवळजवळ 8 दिवस आधी दिली होती आणि माझ्याकडे आधी काही ऑर्डर्स होत्या, त्या कंप्लीट करता करता मग ही थोड्या लांबत गेली आणि त्या कस्टमरला तशी मी बोलून घेतले की मला ह्या टायमाला मी देता येईल, कारण की जॉब करून मला आपल्या एवढं टार्गेट अचीव करणं पॉसिबल नाही आहे। जर कोणी टेलर असाल आणि जॉब करून जर टेलरिंग व्यवसाय करत असाल तर हा जो ब्लाऊज दिसतो आहे ना, त्याला हाफ बाही करायची होती आणि प्लस जे काही हुका आहे ती गंज पकडते, म्हणजे भरपूर वर्षापासूनचा हा आधीचा ब्लाऊज आहे आणि त्याला शॉर्ट बाही करून हुकं चेंज करून म्हणजे सांगितलं, जसं मी कस्टमरला बोलून सांगितलं आहे की बाबा हुकाची गंज पकडले त्याच्यामुळे मी चेंज करून तुम्हाला देते। म्हणजे असं काही काही गोष्टी असतात ना, त्या कस्टमरला आपण स्वतः सजेस्ट करायच्या। आत्ता मी घेतलेला आहे पिंक कलरचा ब्लाऊज, याला मी अस्तर जोडून घेतलेला आहे आणि एकदा अस्तर जोडताना ज्या टायमाला आपण ब्लाऊजला अस्तर जोडायला बसतो त्या टायमाला अस्तर हे करायचं की एकदा धागा आपल्या सुईमध्ये म्हणजे मशीनच्या सुईमध्ये जर गेला त्यावेळेला लागोपाठ आपला ब्लाऊज अटॅच जे काही अस्तर असतं ना ते अटॅच करून घ्यायचं। तर ते कसं ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करेन, जेणेकरून तुमचा ब्लाऊज एकदम झटपट आणि चांगल्या पद्धतीमध्ये तुमचा कंप्लीट होईल। तर अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडून घेतलेलं आहे, बाहीलासुद्धा, आणि ह्याच्यानंतर माझा फायनल ब्लाऊज मी करून ठेवणार आहे। म्हणजे आता बाहीचंसुद्धा बघा मी अस्तर लावून घेतलेलं आहे। असे एक एक पार्ट्स आपण कंप्लीट करून घेतले ना की आपल्याला नंतर म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही होत। आता मी पूर्ण ब्लाऊज कंप्लीट करायला घेते आणि कशा पद्धतीने आपला ब्लाऊज म्हणजे आता मी पूर्ण फायनली, आता इथे मध्ये मध्ये माझी मम्मी येत आहे त्याच्यामुळे थोडा इग्नोर करा। पण काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण मशीनवरती बसतो ना त्यावेळेला कंटिन्यू बसलं ना की बरं वाटतं, सारखं उठायला झालं ना तर खूप जास्त कंटाळा येतो आणि काही ना काही कारणं येतात आणि तिथे आपलं काही ना काही उठावंच लागतं। तर असं खूप वेळेला माझ्या बाबतीमध्ये पण होतं आणि तुमच्या बाबतीमध्ये पण होत असेल। आणि पण कसं असतं ना, ज्या वेळेला आपल्या टेलरिंगचा असा व्यवसाय आहे ना की हा घरामध्ये बसून आपण करू शकतो, ह्याला कुठे बाहेर जायची गरज नाही आहे। पण ह्या जॉबमध्ये पण ह्या म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आणि जॉबमध्ये, मी जॉब पण करते आणि व्यवसाय पण करते, ते दोन्ही पण बॅलेन्स करताना माझी खूप जास्त हे होते, काय बोलतात ते, खूप जास्त मला मॅनेज करावं लागतं, टाईम मॅनेज करावा लागतो। कारण की आता बघा, आता सीझन येत आहे तर सीझनला मला खूप जास्त लोड होणार आहे। तर कधीतरी मी आठवड्यातून कधी मला वाटली तर म्हणजे अशी सुट्टी वगैरे घेते, म्हणजे वीकचा असतो, संडेला सुट्टी असते, त्याच्या व्यतिरिक्त पण मी कधी घेते जेव्हा सीझन असतं त्या टायमाला। कारण की काय होतं ना, ज्या टायमाला कामाचा लोड येतो ना आणि कधी रात्री वगैरे आपण भरपूर टाईम म्हणजे मी बसते ना, त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी उठायला जमत नाही। मग असं कधी कंटाळा आला की मग कधीतरी मी सुट्टी पण घेते आणि जास्त नाही घेत पण मला कारण की तिकडे पण लक्ष द्यायचं आहे, इकडे पण लक्ष द्यायचं आहे, दोन्ही बाजूनी मला बॅलन्स करावं लागतं। पण ठीक आहे, मजा येते वेगळी गोष्ट, आणि आपण हा बिझनेस स्वतःचा आहे त्याच्यामुळे मला हे काम करायला जास्त आवडतं जॉबपेक्षा। इन फ्युचरमध्ये माझा असा विचार चालला आहे की एक फुल टाईम म्हणून मी ते काम करेल। पण आधी कसं असतं, आपण कुठल्या पण गोष्टीला एक टाईम द्यावा लागतो, एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, आणि जेव्हा आपण एक्सपिरियन्स घेऊ ना त्या टायमाला आपण स्ट्रॉंगली तो बिझनेस उभा करू शकतो, असं माझं मत आहे। आणि ज्या टायमाला मी स्ट्रॉंगली बिझनेसला उभी राहील त्यावेळेला मला सगळ्या गोष्टीचा अनुभव असला पाहिजे असं मला वाटतं। अनुभव असला ना तर मला काहीच प्रॉब्लेम होणार नाही की बिझनेस उभं करायला। काय होतं, आपण ना बिझनेस उभं करताना अनुभव नसेल आणि डायरेक्टली बिझनेस ओपन केला आणि कुठेतरी लॉस गेलो तर कुठे खूप जास्त हार्ड होतं आणि परत त्या बिझनेसकडे आपण कधीच जात नाही, असं वाटतं की नको जॉबच बना। म्हणूनच मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीचा बारीकपणाने आणि चांगल्या विचाराने आपण जर विचार केला, एक कशा पद्धतीने सगळ्या गोष्टीचं मॅनेज केलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजणार आहेत की आपण कशा पद्धतीने बिझनेस केला पाहिजे।
ओके. आता इथे आहे मी आता ब्लाऊज करते एकदम ह्याच्यामध्ये परफेक्शननी आणि फिनिशिंगसहित, कारण की कोणताही काम असू दे त्याच्यामध्ये फिनिशिंग असणं आणि आपल्या कामाचं परफेक्शन असणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि हे जर गोष्टी जर घेऊन आणि आपण धरून जर चाललात आणि कस्टमरला आवडलं तर आपल्याकडे कस्टमर 100% येणार आहेत. आता मी हा दुसरा ब्लाऊज घेतलेला आहे, पिंक कलरचा माझा फायनल झालेला आहे आणि मी त्याचा फायनल लूक म्हणजे 5ही ब्लाऊज म्हणजे कशा पद्धतीने रेडी झाले याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करेन. थँक्यू.